नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती। तर आज आपण मका या पिकावरची लष्करी अळीविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची डोकेदुखी आणि सर्वात महत्त्वाचा विषय मकई या पिकातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे लष्करी अळी। तर बरेच वर्षापासून लष्करी अळी आपल्याला शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत आहे आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या क्षेत्रांवर जास्तीचं नुकसान करत आहे। जर याचा वेळोवेळी उपाययोजना केली नाही तर मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान होऊ शकते आणि जे काही आपले उत्पन्न आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, आपण लष्करी अळीसाठी एकदम रामबाण उपाय 100% नियंत्रण असं एक औषध म्हणजे प्रोकेम म्हणजेच इमामेक्टिन बेंझोएट। तर हे औषध वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे। तर तुम्ही एकाच अर्धा याप्रमाणे स्प्रे करू शकता किंवा एकाच 2 या प्रमाण घेऊन तुम्ही एक बिस्लेट बॉटल मध्ये पाणी करून पोग्यामध्ये हाताच्या सहाय्याने टाकू शकता। नंबर 2 चं औषध आहे ते म्हणजे एकालक्स तुम्ही एक प्रमाणात वापरू शकता। नंतर नागार्जुनचं येतो प्रोपेक्स सुपर। तर प्रोपेक्स सुपर हे औषध तुम्ही एकाच 2 किंवा एकाच 1 या प्रमाणात स्प्रे करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, या सर्व फवारा मारत असताना एक काळजी घ्यावी की फवारा मारल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तास पाऊस यायला नको। या फवाऱ्यात तुम्ही पीएच बॅलन्सर स्टिकर चांगल्या प्रकारे वापरू शकता, त्यामुळे जेणेकरून आपल्याला चांगला व योग्यरित्या रिझल्ट मिळू शकतो। तर शेतकरी बांधवांनो, रासायनिक पद्धतीने किंवा केमिकल दृष्ट्या अशा प्रकारे आपण त्याचं नियोजन करू शकतो। जे शेतकरी जैविक शेती करतात किंवा सेंद्रिय शेती करतात त्यासाठी तुम्ही नीम ऑइल किंवा टॉप 10 या प्रकारचं औषध मारून लष्करी अळीपासून आपल्या पिकाचे संरक्षण करू शकता। शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तसेच तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।